पाहिजे गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडे खाली तरच इकडे होत इकडे होत इकडे होत आणि काहींना काहींना झोपताना गोळे काहींना जेवताना 3 गोळे आहेत खाली बसताना. मग मला एक सांगा, करोडो रुपयाच्या शरीराचं मातेरा झालंय मातेरा, पण करोडो रुपयाचं म्हणून जिला बाळ होत नाही, तिला बाळ होत नाही तिला वांजुटी शब्द म्हणतात. तो शब्द चुकीचा आहे. जिला बाळ होत नाही तिला वांज म्हणू नका. ज्यांना आयुष्यात परमार्थ करता आला नाही ते वांजवते. गाड्या बिड्या बंगला बिंगला हे कोणी हातात पराक्रम नाहीये. ते बायको करणं पोरं पैदा करणं ही काही नाविन्याची गोष्ट आहे. हेलो मला मुलगा झाला काही मिरवणूक करायची का? आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं तुला एकट्याला जमलं. तू एकटाच न रे का अख्ख्या डोळ्यात? अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर ना. 12 होतात रंग बदलून झाला तर पालट पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला. एक वाक्य सांगू मूवी सांगतो ऐका बारीक. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे बरं का टाळकरी. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. असं ते साथे मध्ये तिथं उठू नका ते येऊ नका रे. ते पाणी तिकडे ठेव ठेव तिकडे. आलडाय मीन पाणी प्यायला इथं ठेव ठेव तिथं. तर सगळं विक्षेप करून देता मध्ये इकडे येऊ नका. काय होतं अभंगाची लिंक लागली नाही त्याला विक्षेप चालत नाही आणि ऐकण्यानंतर मूड खराब नाही झाला. कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. चला मजा चला गेलो बॉम्बाला सगळं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे 12वा अध्याय म्हणतो आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे या जगात बोंबलत हिंडणाऱ्याला कधी देव भेटला नाही. बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्याची तर खानदानी देव गाठ घेत नाही आणि उपवास करणाऱ्याला तर 3 पिढ्या देव भेटत. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, मेंदूतून गेलेली लोक आहेत. 15-8 दिवसातून एखादा उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादशी ठीक आहे, महिनाभर उपवास त्या बापाने केला होता महिनाभर आणि लफडे सगळे चालू. तुम्हाला सांग मोबाईल बंद करा. तुम्हाला सांगितलं कोणी? एक वाक्य समजा वाक्य बारीक काय करा. कर्म हाच देव. परत वाक्य नीट आहे का बारीक? तुम्ही लक्ष देते नाही का तरी इकडे नाराज आहे तुम्ही. कर्म हाच देव याच्यावर तुमचं काय मत? प्रामाणिकपणे पखवाद वाजवा ही देवपूजा आहे. नोकरी इनामदारी न करा हीच पूजा आहे. पगाराला हातच लावायचा नाही.
खालून वरून खालून वरून, आणि रिटायर झाल्यावर येणं होऊन गार्डन मध्ये बसेल. कुत्रीचा मुका घेऊन बोकडाचा मुका घेऊन काय. मला एक सांगा, लाकडातला किडा जर आमच्या पांडुरंगाने उपस्थित ठेवला नाही तर कॅबिन मधला शिपाई राहील कसा. या विश्वात मी जगात नाही म्हणणार ना, अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. या विश्वात जेवढे ग्रंथ झाले कोणताही असो, त्या ग्रंथाने तुम्हाला 5च गोष्टी शिकवल्या. 1 भजन करा, 2 नीट वागा, 3 नीतीनं जगा, 4 गायीची आईची गोठ्यातल्या गायीची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. तुम्हाला काय सांग, अखर रामायण ऐकून काय करणार तुम्ही, काय करणार. काय रामाच्या पादुका भावाने पुजल्या, तू तुझ्या भावाचे कांदे चोरून इकितो. रामाने सावत्र आईचं ऐकून वनवास केला, तो तुझी सख्खी आई हाताखालून काढली. तुम्हाला कोणी सांगितलं. परत वाक्य फायनल करा, कर्म हाच देव. 18व्या अध्याय इतकं सुंदर सांगतोय. 18व्या अध्यायात 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्दोन जिया. गाय पाळावा, बैल पाळावा, गाय आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा. गण लावून देव भेटत नाही, बायका पोरं सोडवणार तर कधीच भेटत नाही. ही येळी लोक आहेत. काही म्हणते आम्हाला बायको करायची नाही, सगळ्यात मोठा मूर्खपणा. इंद्रिय आहेत ते, बोलायच्या गोष्टी सोप्या नाहीत. इंद्रिय आहेत, असं 3 ग्लास दूध पिऊन संन्यासी राहता येत नाही. असं कलियुग आहे हे. त्रेता युगातून द्वापार युगात ठीक होतं, इथं कलियुगात चालणार नाही. इथं कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसांशी पाहतात प्लॅस्टिकचे काय. आणि याच्यासाठी 2ऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं दिली. 2रा अध्याय एकदा वाचा. अर्जुन जेव्हा पराडमुख झाला, युद्धापासून बाजूला जायला लागला, तेव्हा अर्जुनाला देवाने 2ऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं सांगितले. ज्याच्या शरीरातला काम पुरा नाहीसा झाला त्या माणसालाच परमार्थाचा अधिकार आहे, असं 2ऱ्या अध्यायाचं म्हणणं आहे. ओवी इतकी सुंदर आहे, त्याला विषय जर डोक्यात आला आणि त्या विषयाकडे जर इंद्रिय धावली तर विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. काय भाषा, असं गप्पा मारून नाही चालत हो, हे नाही चालत. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 4-5 जण आहे. तुम्ही गंज किती नावा, मी म्हणतो गंधात बुडा, पण तुमचं वाटूनच होणार. तुम्ही म्हणाल महाराजांनी एवढं नंगाट का बोलले, हे इंद्रिकडचे कीर्तन आहे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज 9ला फळ आहे आपल्या बोलते, उठलोकांना फळ. ए बरे जा, परत येऊ नका, जा पटकन येऊ नका, परत तिकडे बसा, परत येऊ नका इकडे. तुम्ही म्हणाल महाराज